पप्पा पायल मम्मीने दिला आमंत्रण बर्थडेला उदंड आयुष्य लाभू दे आमच्या रितांशो बाळाला हे उदंड आयुष्य लाभू दे आमच्या रितांशो बाळाला. जय महाराष्ट्र भाऊंना पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सहस्वागत. माझ्यासोबत आहे शुभम आणि आपल्या तिकडे दादा. आपण खास जमलास आपल्या लाडक्या भाच्याचा आज प्रथम वाढदिवस आणि आपला यूट्यूब फॅमिलीकडून तुला खास शुभेच्छा आपला. आणि शिवम तुला कसं वाटतं आपलं इकडचं वातावरण आता? खूप छान वाटतं की आज प्रथम वाढदिवस रितांश बाळाचं खूप आनंदात होणार आहे आणि थोड्या वेळात पार पाडणार आहे. दादाला की तयार झाले. दादा तुला कसं वाटतंय? तुझं छान आहे का? एकदम खूप छान. बघू शकता आपली मंडळ दाखवतो तुम्हाला बॅक साईडला. अजून इकडे मम्मी पप्पा आणि खास आपला बड्डे बॉय रेडी होते. चला काय आता जे आपण त्याची वेट करू. त्यामुळे तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवतो पूर्ण कसं आहे ते बघून घ्या. बाळाचा वाढदिवस गाजतय निमगाव जाळीला योगेश पप्पा पायल मम्मीने दिला आमंत्रण बर्थडेला उदंड आयुष्य लाभू दे आमच्या रितांशो बाळाला हे उदंड आयुष्य लाभू दे आमच्या रितांशो बाळाला. हॅपी बर्थडे टू रितांश हॅपी बर्थडे टू रितांश हॅपी बर्थडे टू रितांश हॅपी बर्थडे टू रितांश. आजोबाला शाजीला न बोलवा आशीर्वाद द्यायला गंगा काका दीदी काकी योगिताजीला न बोलवा केक कापाला सूरज मामा शुभम मामा आईलत बर्थडेला न गिफ्ट घेऊन बर्थडेला सुजित माहिर मामा सुनीताजीला बोलवा ओवी चैतन्य तेजस्विनी आराध्य समृद्धी शिवला रितांश बाळाच्या वाढदिवसाला जाऊ शुभेच्छा द्यायला निमगाव जाळी गावाला रितांश बाळाच्या बर्थडेला. जसं आता मस्त बर्थडे सेलिब्रेट पण झाला आणि जसं आता मी जेवण पण घेतलं. जेवण कसं होतं? जेवण मस्त होतं. खतरंग असं जेवण होतं. आज त्यामध्ये आपलं होतं गुरुवार आज आपला स्वामींचा उपास. जास्त उपास सोडून बसलो शांत. बघू शकता राहिलेले पंकज लास्ट इथं बसले आणि 12 वाजता होणार आपल्या मामाचा बड्डे. सेलिब्रेट करू आपण मस्त 1 मे महाराष्ट्र दिन. आणि मामाला विचारा तिथं बघू आता मामा आपला पार्टी देतो की नाही ते. मला वाटत तर नाही 99% देणार नाही असं वाटतंय. पण बघू विचारून त्याला काय होतं काय ते. झालं तर झालं जुगाड आपलं. मग कशात तुम्ही एकदम मजेत ना? आपला ब्लॉग बघायचा असेल नक्कीच आपल्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा. आणि खूप दिवस झाले आपले ब्लॉग येत नाहीत कारण आपण स्वतः दुसऱ्या कामामध्ये खूप मोठा महत्त्वाच्या कामामध्ये बिझी आहे. तर तुम्हाला नक्कीच कळेल कोणत्या कामामध्ये बिझी होती. तुम्हाला एक मस्त चांगला धप्पा भेटेल. मस्त खूप चांगला असा गुड न्यूज भेटेल. सो गाईज भेटू आपण डायरेक्टली आता मामाच्या बड्डेसाठी. 12 वाजवायचे आपण वाट बघू. शिव आता किती वाजले? 10 वाजून 2 मिनिटं. 10 वाजून 2 मिनिटं. अजून काही तासातच आपण भेटू त्यांना मस्त. आणि आमचे तेजू चालले बघू शकतो तुम्ही. खतारंग असा कसं वाटतं आपला आजचा लुक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्हाला हा डेकोरेशन कसं वाटलं तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला निमजाले गावामध्ये हा डेकोरेशन हवं असेल तुम्हाला समोरचा कॉन्टॅक्ट नंबर दिसते त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपला बड्डे असो किंवा
कोणताही अदर इव्हेंट असो तर तुम्हाला नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करा. खूप छान असं प्रकार अरेंजमेंट केलं त्यांनी, मस्त आवडलं तुम्हाला. ठीक आहे, कमेंट नक्कीच करा आणि लाल बटन दिसत तिथं तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. काय शुभम, बघा आमचा युवासेना अध्यक्ष शाखा लक्ष प्रमुख. द्या, लाईक झालीच पाहिजे, काय कमेंट झालीच पाहिजे. लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगची नोटिफिकेशन नका. तुम्हाला येईल. त्यामुळे ते विसरू नका करायला. चला गाईच, आता भेटू आपण डायरेक्टली आपल्या बालामामाच्या बड्डेला. मस्त 12 वाजता भेटू डायरेक्टली. A few moments later. Happy birthday dear. बार हे दिन, बार दिन एक आए, बार दिन एक आए, बार दिन एक आए, तुम जियो हजारों साल, हे मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू मामा, हैप्पी बर्थडे टू यू मामा, हैप्पी बर्थडे टू चला. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाचं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसं आता केक कापला आता मामाचं, जसं आता झोपायची तयारी झालं तर उद्या आम्हाला जायचं 8:30 वाजता आपल्याला ऐकली निमजालीवरून डायरेक्टली बस आहे नाशिकला झाला. नाशिकवरून परत आपण ट्रेन आपलं कल्याणवरून आपण कर्जत डायरेक्टली घरी. उद्याचा प्रवास खूप कठीण असणार आहे. उद्या पण ऊन खूप असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये या सर्वांनी जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र माझा. शुभम झोपायचा का आता? एकदम मस्त झोपा. आता जसं आता आमच्या पोरांची मॅच लागणार आहे ऑनलाईन, आम्ही ते मॅच बघतो झोपता आणि तुम्ही एकदम मजेत राहा आणि आपला असाच ब्लॉग करतो. तुम्ही प्रेम करत राहा खूप मस्त आणि लाईक भरपूर करा. चला गाईच, आजच्या दिवसासाठी एवढंच. पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.